नमस्कार मित्रांनो, भाजपमुळे शिंदे गटाला मोठा फटका. पराभवानंतर ठाकरेंच्या शिलेदाराचा तडफडीचा राजीनामा. वाचूया आपण 5 घडामोडी या चॅनलवरती. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. पुणे जिल्ह्यात एक खासदार आणि एक अपक्षासह 2 आमदार अशी ताकद असतानाही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शिंदे गटाला मोठा फटका बसला. जिल्हा परिषदेत अवघ्या 5 आणि पंचायत समितीच्या 12 जागा अशा 17 जागा असतानाही शिंदे गट तिसऱ्या स्थानी फेकला गेला. महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेले भाजपमुळेच अनेक ठिकाणी शिंदे गटाला फटका बसल्याची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रात रंगत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासू साथीदार तथा पुरंदरचे आमदार विजय शिवतारे हे नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये निष्पक्ष ठरले. मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार पक्षाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व जागा जिंकल्याने भाजपसह शिंदे गटाला पराभवाचा सामना करावा लागला. भाजपमुळे प्रामुख्याने पुरंदर आणि भोर परिसरात शिंदेच्या पक्षाला फटका बसल्याचं दिसून आलं. जुन्नर जिल्हा परिषदेतील 3 आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत 8 जागा जिंकून आमदार शरद सोनवणे यांनी शिंदे गटाची प्रतिष्ठा राखली. रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. तालुक्यातील सर्वच उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. या पराभवाची तालुका प्रमुख शेखर घोसाळे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी आपल्याकडील सर्व पदांचा तडाफडीने राजीनामा दिला. जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे. निकालानंतर घोसाळे यांनी स्पष्ट शब्दात भूमिका मांडली आहेत. तालुक्यात पक्षाचे झालेले पराभवाची पूर्ण जबाबदारी माझी आहे. काही पदाधिकाऱ्यांनी शिंदे सेनेत गेले तर काही तळागाळातील शिवसैनिक आजही ठामपणे उद्धव ठाकरे यांच्या सोबत उभे आहेत, असा ठाम दावा त्यांनी केला. निवडणुकीत प्रमुख नेत्यांच्या सभा झाल्या नसल्या तरी आम्ही मशालीचा झेंडा खांद्यावर घेतला आणि शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली, असं त्यांनी नमूद केलं आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातावर शंका उपस्थित केली जात असताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा खळबळजनक खुलासा केला. विमान अपघातानंतर अजितदादांचा मृतदेह खूपच जास्त सुजलेला होता, असं त्यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेतून सांगितलं. मी जेव्हा डॉक्टरांना विचारले की शरीर भाजल्यानंतर इतके सुचते का, तेव्हा त्यांनी हो असं उत्तर दिलं. पण दादांचा मृतदेह खूपच सुजलेला होता असं डॉक्टरांनी मला सांगितलं. त्यामुळे यामागची कारणे आता शोधणं महत्वाचं आहे, असं रोहित पवार म्हणाले. मंगळवारी रोहित पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत घेऊन अपघातग्रस्त विमान कंपनी व त्यांच्या विमानकावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांच्या या संशयामुळे आता विमान अपघाताच्या तपासाची दिशा बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे हा अपघात होता की घातपात याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सर्वाधिक म्हणजे 27 जागा जिंकूनही काँग्रेसच्या गटबाजीने महापौर पदाची माळ भाजपच्या उमेदवारांच्या गळ्यात पडली. शिवसेना ठाकरे गटाच्या मदतीने भाजपने महापालिकेवर पुन्हा एकदा सर्वोच्च मिळवलं. भाजपाच्या संगीता गाडेकर यांनी अवघ्या एका मताने काँग्रेसच्या वैशाली महाडुलांचा पराभव करत महापौरपदी विजय मिळवला. तर उपमहापौर पदासाठी ठाकरे गटाचे प्रशांत दानव यांनी चिठ्ठीद्वारे निवड झाली. याच दरम्यान ठाकरे गटाने शेवटच्या क्षणी भाजपाला पाठिंबा दिल्याने काँग्रेसच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला. त्याला प्रत्युत्तर देताना ठाकरे गटानेही काँग्रेसवर पलटवार केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्हाला महाविकास आघाडीबरोबर राहण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आम्ही काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात होतो. त्यांनी जिथे म्हटलं तिथं आम्ही चर्चेसाठी गेलो. पण शिवसेनेची गरज नाही असं त्यांचं मत होतं. आमचा वारंवार अपमान केला जात होता, असं ठाकरे गटाचे नेते संदीप गर्वे यांनी सांगितलं. महानगरपालिकेतील स्थानिक समितीचे अध्यक्षपद शिवसेनेलाच मिळणार आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आम्हाला नक्कीच समजून घेतील, असंही ते म्हणाले. तर सगळ्या राज्याचे लक्ष लागून असलेले मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी अखेर भाजपाच्या नगरसेविका रितू तावडे यांनी निवड करण्यात आली. तर उपमहापौर पदाची माळ शिंदेचे नेते संजय गाडी यांच्या गळ्यात पडली. याच दरम्यान रितू तावडे यांनी महापौर पदाचा पदभार स्वीकारतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर पोस्ट करत मुंबईकरांना दिलेल्या शब्दाची आठवण करून दिली. भाजपाला मराठी महापौर
करायचा नाहीत अशी टीका उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी केली होती. त्याला उत्तर देताना फडणवीस यांनी मुंबईचा महापौर मराठीच होईल, हिंदूच होईल आणि महायुतीचाच होईल असा शब्द दिला होता. हा शब्द पाळला अशी पोस्ट देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. शब्द पाळला, मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार, हिंदूचाच होणार आणि मराठीच होणार असं फडणवीसांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं. यावेळी त्यांनी नवीन महापौर रितू तावडे यांचं अभिनंदन केलं. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.